15 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या पती पत्नींमध्ये वाद विकोपाला गेला. त्यानंतर वादातून पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना सोलापूरमध्ये घडली. पतीच्या हत्येनंतर पत्नीने स्वतःच पोलिसांना कॉल करून खून केल्याचं सांगितलं. सोलापूरमधील तांदूळवाडी इथं गुरुवारी दुपारी ही घटना घडली. धुळप्पा नंदकुमार हेले असं हत्या झालेल्या पतीचं नाव असून याबाबत मिळालेली माहिती अशी की धुळप्पा गेल्या 15 वर्षांपासून ट्रान्सपोर्टमध्ये वाहन चालक म्हणून काम करत होता. 2012-13 मध्ये त्याचं प्रगतीसोबत लग्न झालं होतं. त्यांना 7 आणि 12 वर्षांची मुलगी आहे. पती पत्नीमध्ये झालेल्या वादातून पत्नी प्रगतीने धुळप्पा यांची हत्या केली अशी माहिती नातेवाईकांनी दिली. गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास धुळप्पा यांची हत्या झाली. पत्नीनेच पोलिसांना 100 नंबरवर कॉल केला आणि खून केल्याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. धुळप्पा यांना रुग्णालयात नेलं पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. धुळप्पा यांची आई नातेवाईकांच्या लग्नाला गेली होती. त्यानंतर पती पत्नीमध्ये सकाळपासूनच वाद सुरू होते. प्रगतीच्या माहेरचे लोकही घरी आले होते. धुळप्पा यांच्या डोक्यात लाकडाने वार करण्यात आले. त्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.